तर सगळ्यात आधी सर सर्वसामान्यांचं जे स्वप्न असतं ते मुंबईत घर घेण्याचं, म्हणजे मुंबईत घर घेणं आणि त्याच्यासाठी काय कष्ट करावे लागतात हे सर्वसामान्य ते रोज करत असतो आणि त्यासाठी मेहनतही घेत असतो. तर हे जे स्वप्न आहे ते तुमच्या सरकारनं साकार केलेलं आहे. 27,500 घरांची लॉटरी ही या कार्यकाळात झालेली आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर घराचं सर्वसामान्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय, ते नेमकं कसं समाधान आहे आणि कशाप्रकारे यासाठी एक प्रत्यक्षात प्रयत्न झालेले आहेत? महाराष्ट्राचं आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून आम्ही या मुंबईत या महाराष्ट्रामध्ये सामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी घरं उपलब्ध झाली पाहिजेत, त्यामुळे आम्ही म्हाडाच्या माध्यमातून अनेक स्कीम जाहीर केल्या आणि त्या माध्यमातून लॉटरीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना घरं द्यायचा प्रयत्न केलेला आहे. उद्याही आमची जो 2020 का 30 घरांची एक्झॅक्टली उद्या लॉटरी आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत त्याचा ड्रॉ होणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे जो 1 लाख लोकांनी ॲप्लिकेशन केली आहे, पण शेवटी 1:60 या रेशोमध्ये आज आहे. पण आम्हाला खात्री आहे की त्या माध्यमातून अनेक जी गरजू लोक आहेत त्यांना त्या ड्रॉमधून घरं लागतील. नक्कीच सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की सर्वसामान्यांना परवडणारी घरं. म्हणजे गावखेड्यामध्ये जरी आपण पाहिलं लोकांचं इन्कम तितकंसं नाही आहे जितके आज जमिनींचे भाव घरांचे भाव वाढलेले आहेत. अशा वेळी म्हाडा ही सगळ्यात मोठी जबाबदारी पार पाडत आहे की सर्वसामान्यांना परवडणारी घरं आणि त्यामध्ये खास करून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणारी घरं. तर या सगळ्यावर म्हाडा कशा प्रकारे काम करत आहे? प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला माहिती असेल पहिल्या टप्प्यामध्ये माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली 5 कोटी घरांचं आम्ही हे केलं. आता परत 3चं आम्ही करतोय. ह्यामागचा उद्देशच असा आहे की सामान्य जनतेला आपलं स्वतःचं घर असावं हे स्वप्न प्रत्येकाचं असते. आणि मोदीजींनी आपल्याला आठवत असेल तर 2014मध्येच ज्यावेळेस ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक माणसाला आपलं हक्काचं घर मिळावं याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्या पद्धतीने त्यांनी आज पूर्ण देशभरामध्ये हा संकल्प केला आहे. महाराष्ट्रामध्ये पण अतिशय यशस्वीपणे आम्ही हा पार पाडू लागलो आहे. त्याच्यामध्ये आमचं सर्वात मोठं एक उदाहरण आहे की रेनगर सोलापूरचं आम्ही 30,000 घरांचा तिकडे संकल्प केला होता. 15,000 आम्ही ऑलरेडी डिलिव्हर केले आणि पुढच्या या मार्चपर्यंत अजून 15,000चं आमचं काम पूर्ण होईल. आणि नक्कीच मला खात्री आहे की असे अनेक प्रोजेक्ट आमचे जे आहेत ते सगळे पूर्णतेत आलेले आहेत आणि माननीय मोदींचं जे स्वप्न आहे की प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर असायला पाहिजे आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो आहे.